उम्र हो इतनी सनम, तेरे नाम से शुरू तेरे नाम पे खत्म। तेरी खुशी से है खुशी, तेरे गम से है गम। तेरी खुशी से है खुशी, तेरे गम से है गम। तेरे नाम से शुरू तेरे नाम पे खत्म। मेरे प्यार की उम्र हो इतनी सनम। हाजिर है जान जाने मन जान की कसम। हाजिर है जान जाने मन जान की कसम। तेरे नाम से शुरू तेरे नाम पे खत्म। मेरे प्यार की उम्र हो इतनी सनम। बहारों फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है। बहारों फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है। हवाओं रागनी गाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है। स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं वैनायकमहं चिन्तामणि हेमुरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं ओझरं ग्रामे राजळ संस्थितं गणपति कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गलं। कि भिन्न ज्याची कुळे जीवे एकची आजन्म ज्याच्यामुळे ते ईश कृपे घडून सदनी मांगल्य वैवाहिका दाम्पत्य चिरनित्य शंकर कृपे कुर्यात् सदा मंगलं शुभमंगलं। संतति संपदा बहु तुम्हारा
लाभोतही कर्मयोग आपुल्या वा बांधवा भूषण सारे राष्ट्र उज्ज्वल ग्रहस्थाश्रम हा तुम्हा वधूवरा कुर्यात सदा मंगलम शुभमंगल नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तनया शर्मण्वती वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुर नदी ख्याता च या गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सहिता कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावित्रीपती सत्यवान जणुकी नारायणा लक्ष्मी घाली रुक्मिणी मालिका श्रीधरा तैसी शोभे सरस्वती गणपती कुर्यात सदा मंगलम शुभमंगल चांदीच्या ताटात सुनील रावांचं नाव घेते आता आणि राजी यांच्या 50व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या वेळी. आता जो आपण परत उद्या मी या ठिकाणी शिवाजीराव देवकर आमचे दाजी आणि अक्काच्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे निमंत्रित जवळचे सगळे नातेवाईक आहेत दोन्ही बाजूचे त्या सर्वांचं देवकर आणि जाधव परिवाराच्या वतीनं मी या ठिकाणी मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करतो. हा छोटासा प्रयत्न जरीपटी नियोजित केला त्या सगळ्या कलाकारांचं मनापासून या ठिकाणी
अभिनंदन. एवढ्यासाठी त्यांचे सगळे सहकारी एक चित्र डोळ्यासमोर आणा. त्यावेळेला जरा आवाज इको आणि आवाज कमी करा. इको झाला जास्त. त्यावेळेला सैदापूरचे प्रख्यात आमचे वडील भार्गव विठू जाधव पाटील यांच्या थोरल्या कन्या त्या काळीची चौका शारदा आणि बाळूकृष्ण देवकर जे आमचे मामा होते त्यांचे चिरंजीव त्यावेळेला शिवाजीच गेलेला असं वर्ष बरोबर झाली. 7 वर्ष सैदापुरातनं आमच्या कुटुंबातलं पहिलं लग्न आणि किरपे मुक्कामी गोरज मुद्दावर लग्न झालं होतं बरोबर 30 मे 1975 रोजी. म्हणजे त्यावेळेचा नजारा साधारण जरी आपण डोळ्यासमोर आणला सगळे भेटवून मला गुरुजी भेटले किरपेचे ते नक्की त्यावेळेला इगोले गुरुजी तुम्ही पुढारी असणार म्हणजे अजून पुढारी आहे तुम्ही त्यावेळेला पुढं असो. कंडक्टर आपले महादेवराव अप्पा हे सैदापुरातनं आमच्या वडिलांनी सांगितलं होतं की बैलगाड्यातनं वराड किरकाला गेलो. 2-4 दिवस तरी किमान तुम्हाला व्यवस्था वराडाची करायला लागलेली असणार. ते चित्र जरी डोळ्यासमोर आणलं त्यावेळेचं फोटो बोलून असायचं काही कारण नाही कारण फोटोग्राफर सुद्धा वारलेले असतात. त्यावेळेला कॅसेट बिसेट आल्यानंतर ते असं गाव चांगलं फुट बनायचं ते आता काही चालत नाही. ती चालवायची मशिनरी पण उपलब्ध नाही. प्रत्येकाच्या हातात कॅमेरा आहे. ते 50 वर्षापूर्वी झालेलं लग्न त्या लग्नामध्ये तुम्ही असलेले वर आणि वधू अलीकडं काळ बदललेला आहे. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे. म्हणजे त्यावेळेच्या करवल्या कशा असतील त्यातल्या किती आता लाईव्ह असतील बऱ्याच लाईव्ह तर दिसत आहेत. हे जे त्यावेळेला साक्षीदार असतील तुमचे आई वडील आमचे आई वडील हे सगळे आता स्वर्गीय झालेले आहेत. आणि नव्या पिढीनं तुम्ही 50 वर्षानंतर आज ज्या ठिकाणी उभे आहात त्यावेळेला आपल्या आयुष्याचं सिंहावलोकन जर केलं 50 वर्षापूर्वीचं त्यावेळेचं वातावरण म्हणजे आमच्या वडिलांनी सांगितलं होतं की ते सकाळी त्यावेळेला BSc अक्का झाली आणि त्यावेळेला 12वी नव्हती पिढी होतं आणि त्यावेळेला ते सकाळी पहाटे 5 वाजता उठून कन्याशाळेजवळच्या क्लासला सायकलवरनं तिला घेऊन जायचे. आणि आमच्या बाजूला असलेल्या दोन्हीकडच्या वडिलांनी आपले थोरले लोक म्हणजे आता थोरली ती जर शिकली नसती तर मागली पिढी सुद्धा गणगळत गेली असती. त्यावेळेला ती दूरदृष्टी दोन्हीकडच्या वडिलांना होती. कारण दाजीला शिकवणारे त्यांचे वडील 75च्या कालखंडामध्ये म्हणजे 72ला दुष्काळ पडला होता असं ऐकतो 75-76ला पूर आला होता असं ऐकतो. त्या काळामध्ये किरप्यासारख्या दुर्गम डोंगराजवळ असणाऱ्या गावामध्ये एवढं मोठं शिक्षण BScचं घेणं त्यानंतर MLS सारखा कोर्स करणं मुंबईला जाऊन आणि त्यानंतर ST मध्ये नोकरी करणं. अलीकडं सैदापूरला बुवानी मुलीला शिकवण्याचा दिलं म्हणजे मुलाला आता अलीकडे सगळे इंजिनियर करतील पण त्या काळामध्ये 75च्या कालखंडामध्ये मुलीला सायन्स कॉलेजमध्ये घालून BSc करणं आणि त्यासाठी रात्रंदिवस सायकलवरचा प्रवास करून मुलगीच्या पाठीमागं वडिलांनी उभं राहून तिचं संरक्षण करणं आणि हा किती कठीण तो काळ आणि तो कालखंड असेल त्याची नुसती कल्पना केली तरी त्या कालखंडाचं मूर्त स्वरूप किंवा चित्र आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर राहिल्याशिवाय उभं राहिल्याशिवाय राहणार. दाजींच्या भगिनी इतर बसलेले कदाचित त्यांना पुरवणीचा त्यावेळेला मोठा मान असेल. लुगडं होतं का साडी मला माहीत नाही परंतु तुमच्याकडे बघितल्यानंतर आजही वाटत नाही तुम्हाला सुद्धा तेवढीच वर्ष झाली असतील. मुलं वाढत असतात कुटुंब वाढत असतात 2ची 5 5ची 10 10ची 15 झाली आणि पुढच्या पिढीने सगळं नेतृत्व या अलीकडच्या काळामध्ये आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे. 75 साली तुम्ही निश्चित होता 77ला तुम्ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन जे आता
गचकटात पण रस्त्यावर अजून आहे. त्या कालखंडामध्ये तुम्ही एस टी मध्ये नोकरी केली, त्यानंतर तुम्ही श्रीनाथ जाधव अण्णांना एस टी मध्ये आणलं. डिव्हिजनल पर्सनल ऑफिसरची तुम्हाला जिल्ह्याची ही पोस्ट त्या काळामध्ये मिळाली. त्या कालखंडापासून तुमच्या एस टीतल्या प्रवासामुळं आमच्याकडे लोक यायचे की आम्हाला काय वर कंडक्टर म्हणून नोकरी एस टी मध्ये, ती प्रतिष्ठेची नोकरी एस टी महामंडळाची होती. तिथे तुम्ही उत्तम पद्धतीने तिथंच रिटायर झाला. तुमचे चिरंजीव सचिन तो अमेरिकेला गेला, त्याची मिसेसही अमेरिकेत राहते, त्याला MS करायचा तुम्ही त्या काळामध्ये मोठा महत्वपूर्ण म्हणजे तुमच्या वडिलांनी तुम्हाला शिकवायचा निर्णय घेतला. तुम्ही तुमच्या मुलाला उत्तम शिक्षण देऊन MS अमेरिकेमध्ये करून तो एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर गेली 20-25 वर्ष झालं काम करतोय आणि तो आता बहुतेक अमेरिकेचा नागरिक झाला असावा अशी आमच्या सगळ्यांची संकल्पना. काही 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं बरंच काही बोलता येईल. कारण इथं उपस्थित असलेल्या बऱ्याच लोकांना हे लग्न त्यावेळेला कसं झालं, दारात तुमच्या म्हणजे वडिलांनी लग्न घेतलं ते गोरच मुलतावर झालं होतं. हा सदैव गुरुजी, सदैव श्रीपती साधू मास्तर म्हणून त्यांचं नाव होतं. आणि तुमच्याकडे ती मारुती कंपनीची अत्यंत स्टँडर्ड किती म्हणायची गाडी ती काही नाही, त्यांच्याकडे मारुतीची एक गाडी 800 त्यावेळेला स्टँडर्ड होती आणि ते त्या गाडीतून प्रवास करायचे. म्हणजे त्यावेळेचं कोयना ऑटोमोबाईल, तुम्ही आता त्याला कार्यक्रम केला कोयना ऑटोमोबाईलचा, त्यावेळेचं कोयना ऑटोमोबाईल जे साधू मास्तर म्हणून आमचं सगळं सदापूर आणि परिसर त्यांना ओळखत होता. आणि तालुक्यातले एक उद्योजक प्रतिष्ठित कुटुंब आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांचं होतं. आणि ते सहदेव गुरुजी त्या सगळ्या परिसराच्या कुटुंबाच्या पाठीमागं काम करणार असायचे. पुढच्या पिढीमध्ये आता दादाजी सहदेव कीर्तीचे तुम्ही उपसरपंच होऊन आता भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष तालुक्याचे आहात. हे संक्रमण अवस्थेतून जाताना जो कठीण काळ होता तो काळ दाजी तुम्ही अत्यंत जवळनं पाहिलेला आहे. तुमचं व्यक्तिमत्व लोभस आहे, तुमची पर्सनॅलिटी उत्तम. तुम्ही 5-15 माणसात उभं राहिलं तर आजही उठून दिसतात, तुम्हाला कोणी म्हणणार नाही. आता 50 आणि तुम्ही लग्न किती वर्ष झाले म्हणजे 73 वर्षाची तुम्ही वाचता का मी वाचतो म्हणजे अजूनही गोल्डन जुबली मॅन म्हणून वाचतो. पण आतापर्यंत सुद्धा बघितल्यानंतर म्हणजे अनेक कठीण प्रसंग तुम्ही त्याचा सामना केलेला असेल. आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या कठीण कालखंड येत असतो. तसा अर्थकारण आणि तुमच्या परिवाराचं अर्थकारण करताना तुमच्याही पाठीमागं ते सगळे प्रश्न निर्माण झाले असतील आणि ते उत्तम पद्धतीनं सोडवल्यानंतर आजही निरोगी तुम्ही तुमचं आयुष्य जगत आहात. असंच काय बरं आता टेन्शन असंच काय काय मुलगा इकडं करायला येण्याची काही गरज नाही. तुम्हीच अमेरिकावासी पुण्याची शक्यता सुद्धा गडबड सोडलेली. अनिल पटेल तुमची एस टी अजून तुमची युनिव्हर्सिटीवर असता एस टी अजून आहे. आता रिटायर झाला तुम्ही, तुमचाही मुलगा इंजिनियर झालेला आहे. त्यामुळे एस टीतल्या लोकांना चांगला आशीर्वाद परमेश्वरानेच दिलेला आहे की मागली सगळी उत्तम पद्धतीची सगळी पिढी निर्माण झाली. आता समाजराव रिटायर झाला, मेवना रिटायर झाला म्हणजे तुम्ही एक मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये सैदापूरचं कुटुंब उभं करण्यामध्ये सुद्धा तुमचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. अलीकडं भेट कमी होती तुमची आणि या काळामध्ये 2ऱ्या-3ऱ्या पिढीतली लग्न ठरवणारे पुढारी म्हणून घरचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही जे पालकत्व उत्तम पद्धतीने स्वीकारलेलं आहे. होतात काही अडचणी असतात, व्यक्तिगत एका वेळेला वैचारिक मतभेदही असू शकतील, परंतु ते सगळे बाजूला ठेवून सगळ्यांना लहान मुलांच्या पासून सगळे तुमच्यावर प्रेम करतात. सगळ्या उत्तम पद्धतीनं तुम्ही आपलंसं मानून त्या सगळ्या चुका पदरात घेऊन तुम्ही पुन्हा हिरिरीनं सगळ्या म्हणजे देवकर कुटुंबातले कार्यक्रम असो, जाधव कुटुंबातले कार्यक्रम असो, लोकांना
तालुक्यातल्या माहित नाही की सैलापूरचे आहेत ते ती किरपेचे. कारण सैलापूरकरांना जेवढा तुमचा सहवास मिळाला, सैलापुरातल्या जाधव परिवारामध्ये आणि गावामध्ये तुम्हाला सगळेच दाजी म्हणतात. आणि दाजी म्हणून तुमची अत्यंत उत्तम पद्धतीची भूमिका आम्ही जवळनं पाहिली. अलीकडचे दाजी दागदागिने मागायचे मागायचं, पण मी दाजी म्हणून समाजाला काहीतरी देणं लागतो आपण. आणि प्रत्येक प्रश्नामध्ये वेळ आहे म्हणून माणूस काय फालतू वेळ घालतो, परंतु प्रत्येक प्रश्नामध्ये तुमची भूमिका ही अत्यंत निर्णायक राहिलेली आहे. आणि अण्णा श्रीनिवासांना आणि तुमच्याकडे बघताना आता तुम्ही फेटा काय बांधण्याची गॅरंटी नाही, परंतु हा या भूमिकेत सगळ्यांना समजून देण्याची जबाबदारी आज एक तुमच्यावरती. अक्का असेल तिच्या बाबतीमध्ये बोलताना आईच्या ठिकाणी आमच्या तिने भूमिका निभावली. स्वतःचं आरोग्य सांभाळताना सगळ्यांना अजूनही अधिकारानं सांगण्यामध्ये तिची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ज्येष्ठामध्ये ती सैलापूरला ज्येष्ठ आहे आणि तिच्यापेक्षा ज्येष्ठ दुसरं कोणी नाही. आणि तिचं ज्येष्ठत्व हे मुद्दाम वयाच्या निमित्तानं मी सांगत नाही. तिचं ज्येष्ठत्व हे की आजही मुलांना मार्गदर्शन करते, जवळ घेते, त्यांच्याशी अत्यंत प्रेमानं तिच्या आईनं काही म्हणू देतो, ती तिची आई म्हणून उत्तम पद्धतीनं मुलींची असेल मुलांची असेल काळजी घेणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याशी गप्पा मारणं आणि त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यामध्ये तिचाही फार मोठा वाटा राहिलेला आहे. तुमच्या समोर तुमच्या सगळ्या सत्य निर्णयाची निर्णय झालेली आहे. कदाचित तुम्ही आता नातू पटकुंड बघायच्या सुद्धा नादात आहात. त्यामुळं 50व्या लग्नाच्या तिथं जमलेल्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देताना 100वा लग्नाचा वाढदिवस बघण्याचं भाग्य आम्हाला लाभावं आणि तुम्हाला ते परमेश्वराने निरोगी आयुष्य बहाल करावं, म्हणजे दोन्ही पार्ट्यांना वय चांगलं असावं असा आशीर्वाद या ठिकाणी मिळालेला आहे. तुम्हाला 100 म्हणजे आम्हाला आणि जे तुमच्या 1975च्या लग्नामध्ये उपस्थित असतील पण ते सध्या पृथ्वीतलावर नसतील, त्यांना सुद्धा या ठिकाणी आज आपण आव्हान करून खरं बोलवायला पाहिजे होतं. आणि ते कदाचित असतील पण उपस्थित, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानलं पाहिजे. देवकर आणि जाधव कुटुंबामध्ये जो जिव्हाळा निर्माण करून तो परत पुढं, आता ते योगेश जाधव तुम्ही आता ज्येष्ठ अशोकराव म्हणा, संभाजीराव म्हणा, जगन्नाथराव म्हणा, अण्णा म्हणा, हे आता निघालेले नाही. ते उत्तम पद्धतीनं कधी कष्ट घेऊन तुमच्यावरती आता ती जबाबदारी पुढच्या पिढीवर आलेली आहे. संग्राम आहे, सत्यजित आहे, सौरभ आहे, या लोकांनी आता हे कुटुंब एकत्रितपणानं कमी जास्त मिळालं पुन्हा. ते फार नाही डोक्याला टेन्शन घेण्यात काय अर्थ नाही. प्रत्येकाचं चांगलं झालेलं आहे अंतःकरणामध्ये. आणि योगेश तुम्ही आज जो हा लग्नाचा रिकॅप की पहिल्या लग्नाचा पुरावा पत्रिका काही नसेल, त्यावेळेला काही तुम्हाला सांगितलं फोटो काढून सुद्धा जेवण नसेल, कारण त्याचं वय त्या वेळेला 50 असणार. त्यामुळं तो पुरावा नसताना लग्नाचं न्यू क्रिएशन हे रिपीट रिवर्स आपण 50 वर्ष जावं. अण्णांचे लग्न आपण मागच्या 3-4 वर्षापूर्वी तिकडं गुहागरला तो सीन परत हळदीपासून क्रिएट केला होता, पण तेवढा वेळ आजच्या सगळ्या धावपळीच्या जीवनामध्ये सगळ्याला नसणार. त्यामुळं अक्षरशः 50 वर्षानंतर परत टाकायचा जो योग योगेशाला तुमच्या सगळ्या कंपनीला आणला, त्याचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो. जेवल्याशिवाय कुणी जाऊ नये अशी मालकाची नंबर विनंती आहे. तर मालक स्वतः आहे, तेच पे करणार आहे. मागलं काय आपण पे करायचं नाही. त्यामुळं मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आपल्या सगळ्यांचं आभार मानतो. अक्का आणि दाजी आपल्याला परमेश्वरानं उत्तम पद्धतीचं निरोगी आयुष्य द्यावं आणि आमच्या सगळ्यांना आपलं मार्गदर्शन असंच मिळत राहावं, अशा प्रकारची या ठिकाणी मी विनंती करतो. 50 वर्ष आधी जे लग्न झालं त्याच्यासाठी काही प्रश्न आपण तयार केले दोघांसाठी.
दोघांचं म्हणजे त्या लग्न समारंभाच्या ज्या आठवणी असतील त्या पण आपल्याला जाणून घ्यायच्या आणि प्लस थोडंसं बोला. बघण्याचा कार्यक्रम जो झालेला त्याची काय आठवण आहे तुम्हाला? बघण्याचा कार्यक्रम त्याचा होता आणि त्यावेळेला वेळोवेळी तापे पाटील डायरेक्टर आणि प्रत्येक तापे पाटील स्वतः आले होते आणि काय म्हणजे आता ठरवण्याशिवाय आहे आणि त्यांना ठरवलं त्या दिवशी आणि बघण्याचा कार्यक्रम झाला. नंतर बापू पण आले होते. तुम्ही काय प्रश्न विचारला ना आता प्रश्न नाही का? आता तुम्ही बघितलं ना मामांना बघण्याच्या कार्यक्रमात मामांना बघितलं अच्छा अगोदरच पाहिजे. अगोदरच पाहुण्याचे संबंध असल्यामुळे येणं जाणं होतं नेहमी. जेव्हा एकदा शेतकरी आले मिळाल्यानंतर आम्ही शेड बांधायला चालू होतो आणि शेड बांधत असताना त्यांनी शेडपापा आणि इतर मंडळींना घेऊन आले. त्यावेळेला शेड बांधत होतं, शेड बांधायचं काम चालू होतं. ते म्हणजे चला ना घरी, आता आमचे कपडे एकदम काम चालू होतं. चला घरी म्हणजे काय काम नाही ते घरी चला घरी गेलं तर सगळी पाहुणे बसलेली आपले त्याचे म्हणजे आम्ही नवरा होतो. पाहुणे इतकं मला शिकायचं आहे ते नंतर शिकायला आणि झाले ते शिवपापा म्हणजे बोलायला एकदम जोरात होते. ते काय म्हणजे वडिलांना एकमेकाला काय करून हाक मारतात? शारदा पण हात मारतात. अहो आमचा काळ अहो म्हणायचं. बरं, एकामेकांमध्ये सर्वात आवडती गोष्ट, एकामेकाबद्दल सर्वात आवडती गोष्ट, एक गोष्ट. स्वभाव आणि मी जे पुढे काय करायचं त्याला असणारा संगीत पाठवणं. इकडच्या फॅमिलीत असो तिकडच्या फॅमिलीत असो कुणाचा प्रॉब्लेम असो आता चांगलं काय मला नाही पाठवणं. पहिला बघितलेला सिनेमा सिनेमा दिवार 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 होतो पुढे मुंबई. तुम्ही लोकांनी एकमेकांना दिलेली अशी भेट पहिली तुमच्या दोघांचं काय मत आहे किंवा अशी एखादी वस्तू जी तुम्ही एकमेकांना काय माहिती का मी शैलापूरला येतो ना तेव्हा ती कॉलेजलाच होती. कॉलेजला तर मी गणितात एकदम एक्सपर्ट होतो म्हणून तुला गणित शिकवतो. म्हणजे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तू खूप छान जेवण बनवतो. अतिशय हातचं आणि तुम्हाला सगळ्यात जास्त काय बनवून त्यांना खायला नॉनव्हेज खूप आवडती डिश. तुमच्या दोघांना एकमेकांच्या आवडीचं सॉंग मामाच्या आवडीचं गाणं तुम्हाला माहिती आहे का? बरं आता एखादं गाणं मामांसाठी तुम्हाला सांगायचं असेल म्हणजे एखादं गाणं मामांना डेडिकेट करायचं असेल तर कुठलं गाणं? तेरा साथ है तो मुझे क्या करूँ
आम्ही एकत्र प्रवास केलेला अमेरिकेतील नायगरा फॉल्स. मला खूप आनंद झाला होता. मला त्या क्षणालाच वाटत की परत यावं आणि सगळे लहान मुलं कोणाकडून बोलून जावं. मला विसरणारा क्षण ते अत्यंत आनंदाचा माझी खूप झाला. ते सगळे दुसऱ्या बोलत होते. खूप आनंद झाला. मला असं वाटतं की यावं सगळे मुलं कोणाकडून त्यांना तिथे न्यावं. ती खरंच खूप आनंद झाला. सगळे आठवते तुमच्या दोघांची आमची वडिलांची सगळ्यांची कोणती जी तुम्हाला ह्या 50 वर्षाबद्दल तुम्हाला काही म्हणायचं झालं, या 50 वर्षाच्या प्रवासाबद्दल काही सांगायचं झालं? काय म्हणते का बराचसा काळ मी सैदापूरच्या घालवलेला आहे आणि म्हणजे माझ्या जीवनामध्ये बरेचसे अधिकारी निर्माण केले किंवा बऱ्याच लोकांना मदत केली. तर याच्यामध्ये काय की आम्ही लोकांना धन्यवाद आलो आणि मुलांनी पुढं गेलो आणि चालू आहे आपलं हे महत्त्वाचं. तसंच माझे बंधू सुभाष त्यांना सुद्धा त्या निर्णयाने माझ्या जीवनात प्रयत्न केला. त्यांनी त्याला साथ दिली आणि आता ते चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि मिळून या कार्यक्रमाला आलेले आहे ते फार उपयोगी आहे. तसंच आमचे दादा देवकर बाबू या सर्वांनी महेश पुण्यावरून या कार्यक्रमाला आलेला आहे. सर्वांनी काय सर्व मार्गदर्शन काय त्या सगळ्या कार्यक्रमाला आलेले आहेत. हाच आपला कार्याचा आणि संबंधाचा भाग आहे आणि मोठा सन्मान आमचा झाला आहे. तर सुधीर पाटील सुनीता मुंबईवरून आलेले सुनील पाटील आणि सुनीता हे मुंबईवरून या कार्यक्रमात विषय भाग आहे. तसं आमचे गव्हाण सगळे मंडळी सगळे आमच्या इकडे सर्व आपले आजी आलेली आहे की त्या कार्यक्रमाला विशेष म्हणजे त्यांना विनंती केली तर आले त्याबद्दल धन्यवाद. आमच्या घरचे तर सगळे चाललेले आणि मुलं सगळ्यांनी सहभाग घेतला त्यामुळे हा कार्यक्रम चांगला यशस्वी पार पडत आहे. आणि सगळ्यांचं प्रेम बघून आम्हाला खरंच भरून आलेलं आहे. खूप प्रेम आणि प्रेमाने सगळे आलेले आहे. तेव्हा त्यांच्या सगळ्यांचे झालेले योगदान मिळवून आले या कार्यक्रमाला. तसं आपले गावही देशमुख ते आलेले आहेत. त्यांचे त्या कार्यक्रमात भाग ताई आल्या एवढे सगळ्यात सिनियर आमच्या घरातल्या ताई आलेले त्यांचे सगळ्या बहिणी वगैरे बहिणी सगळे नंतर जगन्नाथ आणि विशेष म्हणजे न येणार असं वाटलं होतं आज संग्राम त्या कार्यक्रमाला आले त्याचं धन्यवाद. कसं प्रत्येक लग्नात प्रत्येक जो पाहुणा येतो त्याचं सगळे अनाऊन्समेंट जसे असते तसं मामांनी आपले ती जी आहे ते पण हे करून घेतलेलं आहे. तर मला वाटतं सगळे जे आले ते प्रेमापोटी आलेले आहेत आणि सगळ्यांचा म्हणजे हा कार्यक्रम यशस्वी होण्यात योगेश योगदान दिलेलं आहे आणि ते स्वतः हजर राहिलेलं बाबूनही केलेलं आहे. तर सगळ्यांनी सहभाग घेतल्यामुळे हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडला आणि तुमच्या सर्वांचं प्रेम एवढं आपल्यावर आहे तेव्हा घरावून गेलो. आणि ही सगळी आयडिया अद्भुत होती. तुमचे अनुभव तुमचे सगळ्या छान छान गोष्टी ऐकून आम्हाला पण सगळ्यांना छान वाटलं आणि तुम्हाला दोघांना पण लग्नाचं वाटलं 50व्या लग्नाचं वाटलं. सगळं खूप शुभेच्छा. तुमचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांबरोबर असं कायम करत राहू दे. आता हा प्रश्नमंजुषेचा एक शेवट असा की दोघांनी एक एक उखाणा घ्यायचा. रुंजून
आणत होते, खिडकीवाटे पाहत होते. गाडी माझ्या गुणाचे, घरी आले गुणाचे, सासूबाईच्या पोटचे, ननंदबाईच्या पाठचे, आडतेही गुणाला आणि बाहेरून जाईल शिवाजीरावांच्या रूपाने गुणाला. जास्त न वेळ घेता आजच्या या कौटुंबिक सोहळ्यात आपण सर्वजण उपस्थित राहिला आणि या कार्यक्रमाची ऐतिहासिक असेना खूप चांगल्या प्रकारे शोभा आहे. आज विशेष करून श्री देवकर साहेब आणि आमच्या मोठ्या बहिणी शारदा यांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस तो होतोय, ज्याला आपण अॅनिव्हर्सरी म्हणतो. खरोखर भाग्य आहे आपलं. त्या दोघांनी जे 50 वर्ष एकत्र काढलेले आहेत, त्या एकत्रच्या एकमेकाच्या जीवनामध्ये आलेले प्रसंग, अनेक संकट, परंतु ते त्यांनी सांभाळून घेतलेलं आहे. त्याचबरोबर पर्टिक्युलरली आमच्या कुटुंबाला मोठं करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग आहे. अचानक आई वडील गेल्यानंतर जो पोकळी निर्माण झाली ती पोकळी त्यांनी भरून काढण्याचा खूप मोठा प्रयत्न या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये केलेला आहे. 25 वर्ष वय असेल. आज 73-74 वर्षाने गेलं तर तोच उत्साह, तोच आज प्रत्येकाला मदत करण्याचा जो त्यांचा सहभाग आहे तो वाखाणण्याजोगा आहे. आणि मुली कुटुंबाचा इतिहास सगळा सांगितला, पण मला आवर्जून 2 व्यक्तींची नावं यावेळेला घ्यायला लागली की आमचे कैलासवासी श्रीपतराव जाधव सैरापूरचे आणि दुसरे आपले सहदेव गुरुजी, की जे आमचे प्रतिनिधी म्हणून त्यावेळेला आम्ही लहान होतो, परंतु लग्नामध्ये आलेल्या प्रत्येक अडचणीला ज्याला बुवा नेहमी साधून असतात. सारी खरं मी ज्येष्ठ आहे, तर त्यांनी एवढं त्या लग्न जुळवून आणण्यासाठी म्हणजे मुलामुलींचा विचार घेण्याच्या अगोदर श्रीपती आप्पा आणि साधू मास्तर साहेब या दोघांनी ठरवून टाकलं होतं. अडचणी आल्या, बऱ्याच अटी घातल्या गेल्या, पण त्या सुद्धा अटी या दोघांनीच सोडवल्या. त्यामुळं वडिलांचा जो स्वभाव होता की स्वतःच्या जमिनी वेळ आली तर घाण ठेवून दुसऱ्या मुलींचे लग्न करायचे, त्यावेळेला त्यांच्या मुलीच्या लग्नाला मात्र गाव पूर्ण उभं राहिलं. त्यावेळेला कृपया काय मंडळी मराठी गोष्टींना माहीत असेल की वरातीचे आपल्याला आपण ह्याला घेऊन गेलो वराड, तेव्हा पहिली गाडी जेव्हा किरप्यात पोहोचली होती त्यावेळेला शेवटची गाडी सैराबाद होती. तेव्हा किरपे गावाने आवाहन केलं होतं की तुमच्या जेवढ्या गाड्या जेवढी पहिली होती त्याला अख्खं गाव त्याला वळण होतं. परंपरा आज थोडी कमी होती असं मला वाटतं. आम्ही दोघांनी आता आमचे 5 भाऊ, मी स्वतःचा 4 भाऊ, 2 बहिणी छोटी लग्न माझ्याकडे झालं, पण छोटी बहीण त्यांच्याकडच्या काय मंडळींची सुद्धा गाडी स्वतः त्याला आपण भाग नसेल तर त्यांनी स्वतः भाग घेऊन ते सुद्धा कुठून ट्रॅक करून कसं राहील किंवा कुठं कसं येईल हा फार मोठा दोन्ही कुटुंबांना बरोबर घेऊन जाण्याचा जो प्रयत्न केला गेला. परंतु आता जी नवीन पिढी येते या पिढीनं ह्या कार्यक्रम करण्याचा उद्देश काय, जशा जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा आहे तसाच या नवीन पिढीनं सुद्धा समजून घेतलं पाहिजे की आपण आलोय, आपण एकदा सगळे जाणार आहोत. मी मला कोणाची गरज नाही, मी कसे करू हा मी पण आपण बाजूला ठेवतो. कुटुंब म्हणून आपण सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे, एकमेकाच्या अडचणीला उभं राहिलं पाहिजे. माणसाच्या जीवनामध्ये तो किती मोठा असला आणि किती लहान असला तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रसंग आहेच आणि तो प्रसंग कधी सुटतो तर तो एकत्र कुटुंबाने सुटतो. आज सैरापुरामध्ये मी प्रयत्न केला, जे दागी तर आहेत ते म्हणजे आमच्या कुटुंबाचे प्रमुख, पण 5 भावांना किंवा कुटुंबांना आज आडी अडचणी आजपर्यंत हे आणण्याचा प्रयत्न केला आहे. तसा तिथून पुढे जी आताची पिढी तयार होत्या ती छोट्या छोट्या समज गैरसमजामुळं जे अंतर निर्माण होते, आपलाच भाऊ आहे, आपलाच चुलत भाऊ आहे, आपलाच हे आहे, पण तिथं आपण इगो आणतो. मी हे कार्यक्रम तेवढ्याला बोलायला पाहिजे आणि यांचं उदाहरण केलं पाहिजे. आपण ज्या पद्धतीने यांनी 50 वर्ष जोक नाही आहे, 50 वर्ष एकत्र राहणं, प्रत्येकाला समजून आणि एकमेकाचा स्वभाव समजून गेलं. मुलं मोठी झाली, मुलं सुद्धा आज अमेरिकेत वगैरे मुलगा गेला, अंतर पडलं, दोघं एकत्र आहेत, पण त्यांनी सुद्धा असं कधी दाखवून दिलं नाही की आम्ही एका आयसोलेटेड आहोत किंवा आम्हाला कोणीतरी मागं नाही आहे. तसंच तुमच्या नवीन पिढीनं जसं आता म्हणला योगेश असेल, संग्राम असेल, सत्यजित असेल, सौरभ असेल, या नवीन पिढीनं काही नाही जीवनामध्ये आपण माझं म्हणण्यात काही अर्थ नाही, हे सगळे इथंच राहणार आहे. तुम्ही जमवली माणुसकी आणि माणसाबद्दल आणि कुटुंबाबद्दलचं प्रेम थोडं सॅक्रिफाईस करायला माणसानं शिकलं पाहिजे.
मी असं केलं म्हणण्यापेक्षा मी त्यांच्यासाठी न काय बोलता काय केलं हा सगळ्यात मोठा जो आपण देवकर साहेबांच्याकडून किंवा राजेंच्याकडून शिकायला पाहिजे. आयुष्यभर प्रत्येकाला प्रत्येकाच्या अँगलनं मदत केली, प्रत्येकाला असं वाटलं की नाही तो असाच करतो तो तसाच करतो, ठीक आहे. पण हे करत असताना नवीन पिढीनं त्यांच्याकडून घेण्यासारखं एक महत्वाचा हा विषय आहे. त्यामुळे जीवनामध्ये किंवा प्रपंच करत असताना जेवढं आपण एकत्र राहू, जेवढं सामुदायिकमध्ये राहू, त्याच्यामध्ये जेवढा आनंद आहे तेवढा स्वतंत्र मीपणा दाखवण्यामध्ये आनंद नाही. एवढंच मी सांगतो. आपण पुन्हा एकदा सगळ्यांनी इथं भाग घेतला, त्यांना आपण 50 वर्ष शुभेच्छा दिला. जसं म्हणून पुन्हा 100 वर्षाचे आपण सगळे कार्यक्रम करण्याचा योग आपल्याला येऊ. त्याचबरोबर आपल्यालाही त्यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सहभाग घेता येऊ. आणि परमेश्वर एवढीच मी विचार व्यक्त करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो, हीच परमेश्वराची विनंती. आपण सर्वजण शांतपणे, वेळ झालेला आहे, जेवणाची तयारी झालेली आहे. आपण 5 मिनिटात केक कापून आणि सुरुवात बोलणार, बोलल्यानंतर आपण लगेच कार्यक्रम सुरू. धन्यवाद. एवढं सांगेल की मी आणि माझं आयुष्य या कार्यक्रमानिमित्त किंवा थोडासा 2 वाक्यामध्ये मी उजाळले की माझं अस्तित्व हे फक्त माझे वडील दादा आणि बहीण यांच्यामुळं आजपर्यंत आहे किंवा त्याला संपूर्ण स्वरूप जे मिळालं ते दादांच्या एक विचार. अर्थातच हा विचार आमच्या आप्पांच्याकडून एक कुटुंबाला सांभाळून घेणं, त्यांचं पूर्णपणे काळजी घेणं आणि त्यांना दिशा देणं. आता ही संकल्पना कुठे दादाने चालू ठेवली आणि मग आमच्यासारख्या माझ्यासाठी पर्टिक्युलर बऱ्याचशा अडचणींमध्ये सापडलेल्या एका पर्टिक्युलर कालखंडामध्ये माझ्या कॉलेजच्या काळामध्ये जे काही अडचणी निर्माण झाल्या तर दादा पहिल्यांदा म्हटलं की तू घाबरू नको, मी आहे. आणि प्रत्येक आपण म्हणतो प्रत्येक अडचणीला हाताला धरून पुढं घेऊन जाणं हा स्वभावच त्यांच्या असल्यामुळं त्यांनी मला आजपर्यंत मार्गदर्शन करत राहिले. आणि त्यांच्या मार्गदर्शनाचं मलाच आहे. आता माझ्या मार्फत माझ्या कुटुंबाला, माझ्या सगळ्या इतर आजूबाजूच्या नातेवाईकांना त्याचा मी मार्गदर्शनाच्या स्वरूपामध्ये प्रयत्न केला. तर अर्थातच मी परत एकच सांगेन की म्हणजे एखाद्या काय म्हणू आपण एखाद्याला ठेच लागलेली आहे आणि तो माणूस पुढे जाऊ शकत नाही, तर त्या माणसाला प्रत्येक गोष्टीमध्ये कसं आधार घेऊन आणि योग्य मार्गदर्शन करणं हे दादाने मला असं मनावरती बिंबवलं आणि ते आजपर्यंत माझ्या म्हणजे आयुष्यामध्ये त्याचं मी पुढं चालू ठेवलं आहे. परत एक वेळ सांगेन दादा आणि वडिलांच्या 50व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. चांगलं आयुष्य आणि चांगलं आरोग्यपणा पुढे बोलत आणि परत मोहनराव बोलले तसे 100व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त परत आपण सगळे एकत्र येऊ एवढीच मी आशा आणि अपेक्षा करतो. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सर्वांतर्फे. आणि एक असं देवकर कुटुंबियांनी म्हणावं असं एक प्रेरणास्थान आहे. कारण यांच्याकडून मी स्वतः खूप काही शिकलो आहे. कारण माझं ज्यावेळेस BSc झालं होतं त्याच्यानंतर मला पुढं जे कुठे ॲडमिशन घ्यायचं किंवा कुठे जायचं हे दिशा दाखवणारे म्हणजे एक खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. कारण ह्याच्यावर आता मी MLA झालेलो आहे आणि आमच्या घरातले जवळजवळ 7 ते 8 जण आहेत. त्यांनाही दिशा दाखवणारे हेच एक व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यामुळं ते MLA सुद्धा चांगल्या चांगल्या मोठ्या पदावरती आहेत. तर आमच्या देवकर कुटुंबातर्फे सर्वांच्याकडून लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यामुळं मी इंजिनियर असेल, माझा लहान भाऊ इंजिनियर असेल, माझा मोठा भाऊ ऑफिसर असेल आणि हे सगळं ऐकताना आमच्या वडिलांच्याकडून बऱ्याच वेळा जाधव कुटुंबियांच्याबद्दल ऐकलं होतं. दादांचा हा तर आम्ही जवळूनच बघतो. तर दादांचं एक घेण्यासारखं आहे ते खरोखरच दादा आहे की जे त्यांनी हे तिथं जर कुटुंब बघितलं तर असं कोणालाच वाटत नाही की हे चुलत बंधू असतो, चुलत बहीण असेल. आणि आपणही आम्ही लहानपणापासून बघितलेलं आहे. आपणही
पूर्णपणे गावामध्ये मान होता आणि सहदेव देवकर गुरुजी जे आहेत त्यांचाही आमच्यासोबत आदर्श आहे. तर असं हे देवकर आणि जाधव कुटुंबियांचं संबंध आणि त्यांच्यामुळे आमच्यासारख्या तरुण पिढीला जो नवीन जोश तयार झालेला आहे. आता सांगितल्याप्रमाणे दादा एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्याकडे बघितलं की ऑटोमॅटिक ऊर्जा तयार होते. तर असं हे व्यक्तिमत्व मला आता चांगलं आठवतंय शेवळ्या असतील की लहान असताना खरोखर दादांकडे भेटायला एवढी लोक यायची की आम्ही आमचं भाग्य समजतो की किरपे गावात असा सुपुत्र जन्माला आला आणि त्यांचं मार्गदर्शन आमच्यासारख्या तरुणाला लाभलं आणि मी ग्वाही देतो की हे आमची पिढी नक्कीच पुढे चालू ठेवेल. मग महेश असेल, संतोष असेल किंवा माझे सख्खे भाऊ असतील, आमचे बाकीचे असतील तर. आणि दादा आणि काकी तुम्हाला 50व्या दादाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तुम्हारी क्या चाहते हो ना हम कुछ कहने कहना सकोगी लगती नहीं तबीयत तुम्हारी क्या देखते हो सूरत तुम्हारी